हात न लावता अगदी कमी मेहनतीत हे जे एवढे डबे दिसत आहे एकदम चकाचक, ते डबे फक्त 20 मिनिटामध्ये एवढे डबे घासलेले आहे. आता हात न लावता कसे घासायचे ते आपण बघू. सगळ्यात आधी हे डबे घासून आणि पालथे घातलेले आहे. या पद्धतीने फक्त कमी मेहनतीत हात न लावता हे डबे घासलेले आणि फक्त 20 मिनटं या ठिकाणी डबे घासायला लागले. एकदम चकाचक असे डबे निघालेले आहे. हे बघा एकदम चमकत आहे, कुठेही डाग नाही किंवा असे सफेद पडलेले नाही. आता एक सॉक्स घेतलेला आहे, तो स्वच्छ धुतलेला आहे आणि म्हणजे जुना असा फाटलेला सॉक्स आहे तो घेतला आणि तो फाटलेला आहे. आता स्पंज असतो तो भांडे घासायचा जो स्पंज आहे तो घेतला आणि सॉक्सचा फक्त एक पदर घेतलेला आहे. या पद्धतीने आता सुई आणि धागा घेतली, त्या सुई धाग्याने हा स्पंज आहे तो सॉक्सला या पद्धतीने शिवून घेतलेला आहे आणि एक पदर सॉक्सचा तसाच ठेवला. फक्त एकच पदर शिवलेला आहे. पण आता हे शिवत असताना फक्त हाताला जपून, नाही तर हाताला सुई टोचल्या जाईल म्हणून अलगद हाताने हा स्पंज मी या सॉक्सला एक पदर असा शिवून घेतलेला आहे. आता स्पंज नवीन आहे, थोडासा कडक आहे म्हणून ती सुई टोचायला थोडासा तकलीफ होती किंवा एखादा असा सॉफ्ट स्पंज पण असतो तो घेतला की मग शिवायला अवघड जात नाही, मग पटकन असा शिवल्या जातो. आता हा स्पंज आहे तो साबणीच्या बॉक्समध्ये थोडासा कडक आहे म्हणून मला तो शिवायला थोडासा वेळ जास्त जातोय, कारण हाताला सुई टोचण्याची भीती असते. या पद्धतीने शिवलेला आहे स्पंज आणि एकदम फिट असा बसलेला आहे आणि मधून असा हातामध्ये घालता येतो. आता एक बाजू आपण तशीच का ठेवली तेही बघू. आता हे डबे दिवाळीच्या वेळेस डीप क्लिनिंग केलीच होती, पण या पद्धतीने डब्यात जो स्वयंपाक केलेला असतो दिवाळीचा किंवा तेलकट तळलेलं असतं, मग हात लागल्या जातात, 10 वेळेस हात लागल्या जातात. म्हणून आता दिवाळीला जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. डबे खूपच असे घाण झालेले, तेलकट चिकट झालेले डबे आहे. आता एका पातेल्यामध्ये लिक्विड डिशवॉश घेतलेला आहे. आता हा डिशवॉशचा फायदा असा आहे की भांडे पटकन निघाले जाते आणि भांड्याचा जो सुगंध आहे तो एकदम छान येतो आणि पुन्हा पटकन असे आता साबण तर चिटकती, पण हे लिक्विडचं डिशवॉश आहे, स्टीलचे भांडे एकदम चकाकत्या. आता याला मी पुन्हा एक पिन लावलेली आहे म्हणजे निष्ठू नाही म्हणून किंवा धागा निष्ठू नाही म्हणून. आता या पद्धतीने लिक्विड डिशवॉश एका पातेल्यात कालवलं आणि सगळे डबे आधी काढून घेतले. त्यामधील जे सामान असतं म्हणजे आता दिवाळीचं थोडाफार असं जे चिवडा बिवडा शिल्लक असतो, शेव तेही आता टाकून दिलेलं आहे, कारण दिवाळीला आता 1.5 महिना झालेला आहे. आता हे जे डबे आहे तो स्पंज बुडवून घेतला, असा एकदा बुडावला तर एकदा बुडावल्यानंतर जवळजवळ मी 3 ते 4 डबे एकदा बुडावल्यानंतर घासलेले. या पद्धतीने एकदम पटकन असे हात न लावता आणि कमी मेहनतीत घासून झालेले आणि हे जो स्पंज आहे तो सगळीकडे पोहोचला जातो. हे बघा एकदम स्पीडमध्ये भांडे घासून होते. आता एका वेळेस मी 5 ते 6 डबे घासून घेतलेले आणि तेवढेच लगेच धुवूनही दाखवत आहे, कारण एकदम छान असं याने निघल्या जाते. ज्या ठिकाणी स्पंज लागला जात नाही त्या ठिकाणी जे सॉक्सला लिक्विड डिशवॉश लागलं त्यानेही निघाल्या जात्या आणि घासल्या जातं. आता एक पदर मोकळा ठेवला होता. आता हा जो स्पंज आहे तो मागच्या साईडने ठेवला आणि धुण्यासाठी हा जो एक पदर सोडलेला होता तो या पद्धतीने धुतले तर अगदी काही सेकंदात हे डबे धुवून घेतात आणि जे डब्यांना डाग पडतात साबणीचे किंवा आपले डिशवॉशचे सफेद असे तेही निघाल्या जातात. आणि काही ठिकाणी जे कडक लागलेलं असतं त्यात या कपड्यामुळे सॉक्सचा कपडा असा थोडासा जाडसर असतो आणि थोडासा खडबडीत असतो, त्यामुळे जे काही कडक आहे डब्याला लागलेलं किंवा आपले छोटे भांडेही तेही घासले की ती पटकन असे निघाले जातात. म्हणून
कमी मेहनतीत हात न लावता अशा पद्धतीने हे सगळे डबे काही मिनिटात हे डबे एवढे कितीही भांडे असले तर अजिबात कंटाळा न येता हे डबे घासून झालेले. आता जेवढे डबे घासून झाले किचन ओट्याला जागा नव्हती तेवढे डबे मी पालथी घालत आहे या ठिकाणी. आता झाकणावर या पद्धतीने पालथे घातले की पटकन असं त्या आतमधील हवा जाते आणि ते आतमध्ये डबे सुकल्या जातात. तर या पद्धतीने सगळे डबे वाळवलेले काही डबे जे सुकलेले त्याच्यात लगेच सामान ठेवलेलं आहे. जे ते सामान ज्या त्या डब्यात होतं ते सामान सगळं ठेवलं आहे. या पद्धतीने फक्त 20 मिनटात हे डबे सगळे घासून झाले. आता तोच सॉक्स घेतलेला आहे, म्हणजे अजून एक सॉक्स घेतला तोही फाटलेला पण स्वच्छ धुतलेला घेतलेला आहे आणि ओला केला. लिक्विड डिशवॉश थोडंसं टाकलं, ओला केला आणि या पद्धतीने डब्याची जी मांडणी असते तीही पुसली. म्हणजे सॉक्स आता मगाशीच सांगितलं की सॉक्सचा कपडा जो खडबडीत असतो थोडासा त्याने पटकन असं निघाल्या जातं. आता ही जी मांडणी आहे कडाप्याची तीही या सॉक्सने एकदम स्वच्छ अशी पुसलेली आहे. आता जे कडाला काही जे जाळं बिळं असेल तेही याने निघून जातं आणि आपल्या बोटाच्या नखात काही घुसण्याची सॉक्समुळे भीती नसते, म्हणून तेही अगदी काही सेकंदात ही मांडणी पुसून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी डबे सुकले न झाकण लावतात असे डबे आपल्याला जसे मांडायचे आहे तसे लहान मोठी साईज पाहून असे हे डबे ठेवून घेतले. त्यामध्ये सामान काहीच टाकलं नाही. नंतर सामान आणि झाकणं लावलेले आहे. आता हे जे काही डब्यांमध्ये सामान होतं मी त्या डब्यांमध्ये त्या डब्यांमध्ये ठेवलं आणि आता ज्या त्या डब्यांचे झाकणं शोधून पटकन असे हे झाकणं लावलेले आहे. म्हणजे पटकन भांडे लावायलाही काही अवघड जात नाही. या पद्धतीने मांडणी एकदम 20 मिनटामध्ये एवढे डबे एकदम चकाचक असे झालेले आणि दिसत्याही खूपच छान. 8 दिवसातून या पद्धतीने घासले तरी कंटाळा येत नाही.